नाशिक शहरात तरुणाईला विळख्या घालणाऱ्या एमडी मॅपेट्रॉन विक्रेत्याला अखेर अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनंतर ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. वैभव पांडुरंग आव्हाड, वय वर्ष 25, राहणार चेतनानगर, नाशिक हा आपल्या राहत्या घरातून एमडीची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचला. पोलीस श्वान पथकातील जॅकच्या मदतीने घराची झडती घेतली असता तब्बल 7 ग्रॅम एमडी मॅपेट्रॉन जप्त करण्यात आले आहे. जप्त अंमली पदार्थाची किंमत अंदाजे 35,000 रुपये असून इतर मुद्देमालासह एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तरुणाईला नशेच्या गर्दीत ढकलणाऱ्यावर पोलिसांनी आता थेट कडक कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना कोणताही सवलत दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध इंद्रनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.